मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट, जायकवाडी धरणात पिण्यासाठी पाणी राखीव, उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। उजनी धरणामध्ये फक्त 60 टीएमसी इतका पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टीएमसी पाणीसाठा कमी। धुळे जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ, पाणी पुरवठा करणाऱ्या 13 मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 27.11% पाणीसाठा। जूनपर्यंत अनेक गावांना विहिरी आणि टँकरनं पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू। पालघरमधल्या जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारी खडखडनळ पाणी पुरवठा योजना 60 महिने उलटली पण तरीही अपूर्ण, नागरिक संतप्त। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, न्यूमोनिया झाल्यामुळे काल सांगलीतल्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अनिल बाबर यांच्या निधनानं शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक सच्चा लोकप्रतिनिधी गमावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनिल बाबर यांना श्रद्धांजली, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना। अनिल बाबर यांच्या निधनानं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला। मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्यानं भेटायचे, त्यांचं असं अकस्मात निघून जाणं अत्यंत वेदनादायी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली। अनिल बाबर यांच्या निधनानं पाणी प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा राज्याच्या राजकारणातला संघर्षशील अध्याय संपला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस। घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? अजित पवार गटाच्या वकिलांचा सवाल, तर विधिमंडळात किती बहुमत याला सगळ्यात जास्त महत्त्व असल्याचा युक्तिवाद। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कोळगावमध्ये छगन भुजबळ यांचा फोटो असलेले बॅनर्स फाडले। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगरमध्ये 3 तारखेला होणार असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या निमित्त बॅनर्स लागले होते। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी जनजागृती मोहिमेला सुरुवात। ओबीसींच्या विविध अधिकारांसाठी आजपासून 5 फेब्रुवारीपर्यंत यात्रा होईल। सगळे सोयरे आणि गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या मसुद्याला ओबीसी संघटनांचं हायकोर्टात आव्हान। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनतर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांची उच्च न्यायालयात याचिका। ईव्हीएम है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका। 2024ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं नियोजन, संजय राऊत यांचं वक्तव्य। उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 ईव्हीएम सापडल्याचा संजय राऊत यांचा आरोप। हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री असून त्यांना लोकांनी निवडून दिलंय। हेमंत सोरेन झुकायला तयार नाहीत, महाविकास आघाडी त्यांच्या सोबत आहे। सोरेन यांच्यावरील ईडी कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ईव्हीएम बद्दल 2014 पर्यंत त्यांचा काही आक्षेप नव्हता, तेव्हा मोदींच्या नावानं निवडून यायचे। मोदींमुळे उद्धव ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले। मोदींचा हात नसल्यावर काय अवस्था होईल हे उद्धव ठाकरेंना कळेल, नितेश राणे यांची टीका। जयप्रकाश आंबेडकर टिपू सुलतानच्या फोटोला नतमस्तक झाले, ते प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना कसे चालतात? उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं, नितेश राणेंचं आव्हान। 2 फेब्रुवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार, आंबेडकरांची एबीपी माझाला माहिती। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांची उद्या पुन्हा ईडी चौकशी। चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांकडून हायकोर्टात सादर। परमवीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर। गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आली आहे। आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, सीबीआयचं म्हणणं। श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासह 20 नेत्यांविरोधातील खटले मागे, तर गिरीश महाजन, संजय केळकर, रक्षा खडसे यांच्यासह 17 लोकप्रतिनिधींविरोधातीलही खटले मागे घेण्याचं प्रस्तावित। खटल्यांचा तपशील हायकोर्टात सादर। अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर। मुंबई पोलिसांनी गुजरातहून केली होती अटक। 17 केसेसमध्ये आरोपी असलेल्या जयसिंघानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा। भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन यांची उद्धव ठाकरेंसोबत सदिच्छा भेट। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही भेटीदरम्यान उपस्थित।
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राज्य मागासवर्ग शुक्रवारी घेणार आढावा. सर्वेक्षणाचं कामकाज, येणाऱ्या अडचणी आणि झालेलं काम याबाबतची माहिती यावेळी घेण्यात येईल. विरोधी पक्षातील आमदारांना मुंबई महानगरपालिकेकडून विकास निधी देताना दुजाभाव. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानं ठाकरे गटाच्या एकाही आमदारांना विकास निधी मिळालेला नाही. आमदार अजय चौधरी यांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.